आणि सगळ्या लोकांनी पंढरपुरामधले जेवढे लोक आलेली होती ना बाहेरून, तेवढ्या संतांनी वरती हात केले गड्या. ऐका बर का, टाळीचं महत्व आता कळेल तुम्हाला. वरती हात केले, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. त्या वाळवंटामध्ये सगळ्यांनी वरती हात केले. नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे. पांडुरंग परमात्मा पुढे नाचतोय. नाचता नाचता देवाचा पितांबर गळाला तरी देवाला कळाला नाही, एवढी दंगा. आणि त्यावेळेस सगळ्या लोकांनी वरती हात केले. वाजवा टाळी, वाजवा टाळी. त्यावेळेस गोरोबा काकांनी आपल्या हाताकडे पाहिलं गड्या, दोन्ही हात तुटलेले. आता सगळे लोक टाळी वाजवतील, आता आपल्याला हातच नाहीये, टाळी कशी वाजवायची. म्हणून पांडुरंग परमात्म्याचं अंतर्मनाने स्मरण केलं गड्या. अंतर्मनाने स्मरण करावं देवाचं, बाह्य मनाने नकोय. अंतकरणामध्ये अंतर्मनानेच त्याचं स्मरण केलं. तो पांडुरंग पुढे नाचतोय तरी सुद्धा त्या पांडुरंगाला हात जोडले अंतर्मनाने, बर का. या हातांनी नाही, आतमधल्या हातांनी हात जोडले. हे पांडुरंगा, अरे माझा काय अपराध आहे, माझी काही चुकी झाली असेल तर पदरात घे देवा, देवा पदरात घे. सगळे लोक टाळ्या वाजवतायत. एवढं स्मरण फक्त बोलले नाहीये काका, फक्त अंतकरणामध्ये स्मरण केलं त्या देवाचं. आणि